ऐका ना, मी काय म्हणते, दही तर तुम्ही रोज खात असाल, पण तुम्ही कधी हे कुल्हड़वालं दही ट्राय केले का? एकदा जर तुम्ही खाल्लं तर खातच राहणार. एवढं चवदार आणि क्रीमी. हिवाळ्यात तुम्हाला पण असं दही बनवायचं असेल, तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. यासाठी मी इथं 1 चमचा दही सर्व कुल्हड़मध्ये पसरून घेतलेला आहे. ज्या भांड्यात आपल्याला दही लावायचं आहे, त्या भांड्याच्या सर्व बाजूला दही लावून घ्यायचं. त्यामुळं आपलं विरजण छान बसतं आणि दहीही छान बनतं. आता हिवाळ्यात आपल्याला दही घट्ट बनवण्यासाठी दूध कोमट न घेता थोडंसं कडक घ्यायचं आहे. वरतून 1 चमचा दही अजून घातलं आहे मी आणि त्यालाही छान मिक्स करून घेतलं आहे. हिवाळ्यामध्ये दही सेट होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून मी इथं ओव्हरनाईट दही सेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं दही एकदम छान आणि घट्ट तयार झालेलं आहे. इथं मी कुल्हड़ उलटा केला तरी यातून दही खाली पडत नाही. याचा अर्थ असा आहे की आपलं दही परफेक्ट बनलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम क्रीमी आणि खायलाही अतिशय चवदार हे दही तयार झालेलं आहे. गरमागरम पराठ्यासोबत एवढं क्रीमी दही खायला मिळाल्यावर अजून हिवाळ्यामध्ये आपल्याला काय पाहिजे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही याची टेस्ट खूप आवडेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया